लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. पाचगणी आजोळ असणाऱ्या आणि राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवती येथे वास्तव्य करीत असणाऱ्या दिया कनवा हिने आशियाई सांबो स्पर्धेत कांस्य पदक जिंकून केवळ प्रदेशच नव्हे तर संपूर्ण राजस्थान आणि भारताचे नाव उंचावले आहे. याबरोबरच तिने पाचगणीचेही नाव उंचावले आहे. या यशाबद्दल पाचगणीतील रहिवाशांनी आज तिची पदकासह शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. राजस्थानमध्ये तिचे भव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी राजस्थानामधील तिच्या झुंझुनू गावात मोठ्या जिल्ह्यात उदयपुरवती या गावात तिची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दिया कनवा हिने पदक मिळवताच पाचगणी येथे ती राहत असणाऱ्या सिद्धार्थनगर येथील रहिवाशांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. आज ती पाचगणीमध्ये येणार असल्याचे समजताच दियाची भव्य अशी मिरवणूक काढण्याचा संकल्प पाचगणीकर नागरिकांनी केला. दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक बाजारपेठेत निघाली. यामध्ये डीजे आणि एवढ्या जीपमधून पदक विजेत्या दियाची रॅली निघाली. ठिकठिकाणी रियाचे पुष्पहार घालून नागरिकांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली बाजारपेठेतून सिद्धार्थनगरकडे रवाना झाली. दिया कनवा हिचा जन्म तसा पाचगणीमधीलच अगदी सर्वसामान्य कुटुंबातीलच आहे. तिचे 10वी पर्यंत शिक्षण पाचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर झाले. त्यानंतर तिचं मूळ गाव असणाऱ्या राजस्थानमध्ये तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ती राजस्थानमध्ये अकॅडमीमध्ये शिकायला गेली. सांबो या खेळात तिने आपले लक्ष केंद्रित केले. या खेळात तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि तिची भारताच्या संघातून आशियाई सांबो चॅम्पियनशिप 2024 साठी निवड झाली. ही स्पर्धा चीनमधील मकाऊ शहरात पार पडली. या ठिकाणी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत दिया कनवा तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक जिंकले. यामुळे तिने पाचगणीचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. आज तिची पाचगणीकर नागरिकांनी मोठ्या आनंदात आणि भव्य दिव्य प्रमाणात पाचगणी शहरातून मिरवणूक काढली. यामुळे पाचगणीकर नागरिकांच्या छाती अभिमानाने भरून गेली होती. अनेक ठिकाणी तिचे पुष्पहार घालून सर्व नागरिकांनी स्वागत केले. यामुळे दियाच्या या अतुल्य यशामुळे पाचगणीचे नाव उंचावले आहे.